हॅलो गाईज, वेलकम टू विद्यामंदिर अकॅडमी. चला तर आपण बघतो एक्सरसाइज 1.2 आणि 1.2 चा क्वेश्चन नंबर 4. सो द क्वेश्चन नंबर 4 इज अ पेंडुलम ऑफ 14 सेंटीमीटर. एक पेंडुलम आहे, ठीक आहे. सपोज अशा स्ट्रिंगला जोडलाय तो पेंडुलम, तर तो काय करेल 14 सेंटीमीटर. पेंडुलम ऑफ 14 सेंटीमीटर, त्याची लेंथ सांगितली आपल्याला किती 14 सेंटीमीटर. ऑक्सिलेट थ्रू अन अँगल ऑफ 18 डिग्री. ऑक्सिलेट थ्रू अन अँगल ऑफ 18 डिग्री. मग तो काय होणार, असं ऑक्सिलेट होणार म्हणजे फिरणार असं. ओके, इथून इकडे परत इथून इकडे, जसं घड्याळाच्या काट्यामध्ये तो काटा असतो मध्ये, एक्झॅक्टली 12 o'clockला तो काय होणार, वाजणार. इथून इकडे इथून इकडे, याला म्हणायचं पेंडुलम. आणि एक पोझिशनला तो इथे असेल, दुसऱ्या पोझिशनला तो इथे असेल, पुन्हा तो रिपीट ह्या पोझिशनला येणार, पुन्हा ह्या रिपीट ह्या पोझिशनला येणार. मग आता हा पेंडुलम काय करतोय, किती डिग्रीचा अँगल करतोय, ह्या पोझिशन पासून ह्या पोझिशन पर्यंत किती डिग्रीचा अँगल करतोय, तर तो इथे तयार करतोय किती डिग्रीचा अँगल, इथं सांगितलं त्यांनी किती 18 डिग्री. ओके, 18 डिग्री म्हणजे खूपच मोठं झालंय आता. हा पण तुम्ही आता अज्युम करा की हा 18 डिग्रीचा अँगल आहे, ठीक आहे. हा 18 डिग्रीचा अँगल आहे असं तुम्ही अज्युम करा. सो दिस इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री, 18 डिग्री. दिस इज 18 डिग्री. ओके, हा एक पेंडुलम आहे, तो किती डिग्रीचा आहे, 18 डिग्रीचा अँगल तयार करतोय. कारण की त्याची ओरिजिनल पोझिशन होती, ऑक्सिलेट झाल्यानंतर तो ह्या ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत ऑक्सिलेट होतोय. सो दिस इज सेंटर, and the central angle theta is equal to how many degree, 18 degree. हा पेंडुलम म्हणजे त्याची लेंथ 14 सेंटीमीटर. सो हा पण 14 सेंटीमीटर असणार, कारण की स्ट्रिंग तर तीच आहे, ही पण स्ट्रिंग आहे आणि हीच ती स्ट्रिंग आहे डबल. म्हणजे काय होणार, हे पण 14 आहे, हे पण 14 आहे. हा पण एक सर्कलचा एक पार्ट आहे. ओके, सर्कल हा एवढा पार्ट. ओके, हा सेंटर, हा 18 डिग्रीचा अँगल, हे 14 सेंटीमीटर, हे पण 14 सेंटीमीटर. So this is the radius and this is the central angle. Now we are going to write here given that radius is equal to, given that radius r is equal to 14 centimeter, r is equal to 14 centimeter, and theta is equal to, and central angle theta is equal to how many degree, 18 degree. Okay, theta is equal to 18 degree. 18 degree means 18 into pi by 180 radian. Pi by 180 radian. So 18 tens are. So pi by 10 radian. Pi by 10 radian. So this is the value of theta. This is the value of theta. If theta is value. Okay. Now we are going to calculate here the length of its path. Length of its path means ha length of arc आपल्याला find करायचा आहे. So length of arc means which is denoted by s. So we know that now s is equal to r theta. This is the formula. S is equal to r theta. So write down here s as it is. R means what? R means radius. Radius is equal to 14 into theta. What is the measure of theta? Theta is nothing but pi by 10. So write down pi by 10. 2 5s are and 2 7s are. So 7 pi by 5. Therefore S is equal to 7 pi by 5 centimeter. Okay, याच्यात तुम्ही पायची व्हॅल्यू 22 by 7 पण पुट करू शकता. So this is equal to 7 by 5 as it is into the value of pi is 22 by 7. Okay, so 7 get cancelled. Therefore S is equal to 22 upon 5. 22 upon 5 means 5 4s are 20. Point 2 carry. त्याच्यावरती 0 20, 5 4s are 20. Therefore S is equal to how many centimeter, 4.4 centimeter. So write down here the length of its path is 4.4 centimeter. Therefore length of its path is 4.4 centimeter. Okay, so अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 4 कॅल्क्युलेट करायचा आहे. नेक्स्ट वन इज क्वेश्चन नंबर 5. सो द क्वेश्चन नंबर 5 इज two arcs of same length. Two arcs of same length. ठीक आहे, दोन आर्क आहेत सेम लेंथचे, सेम लेंथ सबटेंड
subtend angles of 60 degree and 75 degree. 60 degree and 75 degree at the center of two circles. At the center of two circles. ठीक. Next, what is the ratio of radii of two circle? What is the ratio of radii of two circles? The radii of two circles. ठीक आहे, दोन सर्कलच्या रेडियाचा काय करायचं आपल्याला इथे रेशो फाइंड करायचा आहे. सो टू आर्क ऑफ द सेम लेंथ, टू आर्क्स ऑफ द सेम लेंथ, दोन आर्क आहेत आणि दोघांची पण लेंथ कशी सेम लेंथ. देन नेक्स्ट, सबटेंड अँगल्स ऑफ 60 डिग्री अँड 75 डिग्री. इथे दोन सर्कल आहे, एका सर्कल मध्ये एक सर्कल काय करतोय 60 डिग्रीचा अँगल सेंटरला अँगल करतोय, दुसरा जो आर्क आहे तो किती करतोय 75 डिग्रीचा अँगल ऍट द सेंटर ऑफ टू सर्कल्स. दोन सर्कल आहे. ओके, दोन सर्कल मीन्स असा एक सर्कल असेल, दुसरा असा एक सर्कल असेल. पहिला सर्कल काय करेल सेम आर्क ऑफ लेंथ मीन दिस. ठीक आहे, हा जर एस आहे तर हा पण किती एसच असेल. याचा फर्स्ट याचा अँगल किती डिग्री 60 डिग्री, सेकंड याचा अँगल आहे 75 डिग्री. सेकंड सर्कल मध्ये किती डिग्रीचा अँगल आहे 75 डिग्री. ओके, सेकंड सर्कल मध्ये 75 डिग्री. सो वी हॅव टू फाइंड द रेशो ऑफ रेडियाई ऑफ द टू सर्कल्स. तर आपल्याला रेडियस 1 आणि रेडियस 2, पहिल्या सर्कलचे रेडियस R1 आणि दुसऱ्या सर्कलचे रेडियस R2 आपल्याला काय करायचे फाइंड करायचे. ओके, सो राइट डाउन हियर solution of question number 5. Let R1 and R2 be the radii of first circle and second circle. Let R1 and R2 be the radii of and theta 1 and theta 2 be the central angles. Okay, of two circles. ठीक है, and both having same arc of length. Two circles of same length. Okay, both having same length of arc. Same length of arc, that is S. Length of arc is denoted by S. So write down here, therefore S is equal to R1 theta 1, this is for circle number 1, and S is equal to R2 theta 2, this is for circle number 2. ठीक आहे, पहिल्या सर्कल साठी आपण काय लिहू शकतो फॉर्म्युला S इज इक्वल टू R थिटा हा आपला फॉर्म्युला. बट S इज इक्वल टू याची रेडियस R1, याचा थिटा 1, सेकंड सर्कलचा रेडियस R2, सेकंड सर्कलचा सेंट्रल अँगल थिटा 2. सो लेंथ ऑफ आर्क इज इक्वल. Therefore from 1 and 2, therefore R1 theta 1 is equal to R2 theta 2 from 1 and 2. From 1 and 2 we can write this R1 theta 1 is equal to R2 theta 2. Therefore R1 as it is, and theta 1 means 60 degree, so write down here 60 degree. R1 into 60 degree is equal to R2 into theta 2 means 75 degree, so write down 75 degree as it is. Now the ratio of R1 is to R2, therefore R1 upon R2 is equal to 75 upon 60. 75 upon 60 means 15 4s and 15 5s are 75. ठीक है, so the ratio of R1 is to R2 is equal to 5 is to 4. Ratio of R1 is to R2 is equal to 5 is to 4. So this is very simple question. Next we are going to solve the sixth question number 6.
So the question number 6 is area of a circle is 25 square centimeter. Question number 6. Area of a circle is equal to how many centimeter? 25 centimeter square. Area of circle is 25 pi square centimeter. 25 pi square centimeter. Okay. Then find the length of arc subtending angle of 144 at the center. Means theta is equal to 144 and length of the arc. We have to find the length of arc. Suppose this is the angle. This is the central angle whose measure is 144 degree. This is arc AB and this one is central angle AOB. So the central angle AOB is equal to 144 degree. Therefore theta is equal to 144 means 144 into pi upon 180. Okay. So 12 ने डिवाइड करून टाका याला. So 12 चा स्क्वेअर आहे. याला जर केलं तर 15. 3 ने करून टाकूया. 3 4 जा 3 5 जा. Therefore theta is equal to 4 pi upon 5. Theta is equal to 4 pi upon 5 रेडियन. ठीक आहे. ही थीटाची व्हॅल्यू आणि आपल्याला इथे फाइंड करायचे. फाइंड द लेंथ ऑफ आर्क. ओके. फाइंड द लेंथ ऑफ आर्क. ऑल्सो फाइंड द एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर. आणि या सेक्टरचा एरिया पण काय करायचा आहे? फाइंड करायचा आहे. नाउ length of arc is equal to S is equal to r theta. Therefore S is equal to the value of r. So the value of r is, what is the value of r? We know the area of, first of all write down area of circle. Area of circle is equal to pi r square. Okay, we know that the formula of area of circle, that is pi r square. But आपल्याला माहिती area of circle किती? 25 pi. So write down 25 pi as it is equal to pi r square. So pi get cancelled. R square is equal to 25. Taking square root on both sides, so square root of 25 is equal to square root of r square. तर याचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आणि 25 चे स्क्वेअर रूट, that is r is equal to 5 centimeter. R is equal to 5 centimeter. ओके, r ची व्हॅल्यू 5 सेंटीमीटर. तर आपल्याला काय करायचे? लेंथ ऑफ आर्क. सो लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू, we know that S is equal to r theta. So put all the values. So S is equal to, the value of r is 5 into theta. So the value of theta is 4 pi upon 5. 4 pi upon 5. So 5 get cancelled. Therefore length of arc is equal to what? Therefore S is equal to 4 pi centimeter. S is equal to 4 pi centimeter. This is the length of arc. And also we know that area of sector is equal to 1 upon 2 into r square theta. So write down the values. 1 upon 2 r square means 5 square into theta. So theta, value of theta is 4 pi by 5. ह्या एका 5 सोबत इथला एक 5 cancel. 2 1 the 2 2 2 the 4. So 5 into 2, that is 10 pi centimeter square. 10 pi centimeter square. This is the area of the sector. So अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन इथे सॉल्व करायचा आहे. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्यू एव्हरीबडी.